श्री B.S. जाधव लिखित सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन या पुस्तकाचे प्रकाशन व सहकारी गृहनिर्माण संस्था मेळावा हॉटेल लेकव्ह्यू येथे उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी सातारा जिल्ह्याचे उपनिबंधक माननीय मनोहर माळी, पुस्तकाचे प्रकाशक सहकार भक्ती प्रकाशन संस्था नागपूरचे संचालक राजेंद्र जयपूरकर, सातारा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष काटे साहेब, कर्नल राजेंद्र कुमार जाधव, उपसंचालक सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य व इतर मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते। राजेंद्र कुमार जाधव सर, माननीय उपसंचालक सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य, सातारा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष माननीय काटे साहेब यांना सन्मानाने व्यासपीठावर घेऊन जाण्यासाठी या प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष जयपूरकर साहेब, स्वागत नसलेले थोडके आहे आता जेव्हा आपल्या सर्वांना पुस्तकाचं प्रकाशन व सातारा जिल्ह्यातील सरकारी गृहनिर्माण संस्थांचा मेळावा या निमित्ताने सर्वजण मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित राहिला। मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतो। गेली अनेक वर्ष सरकारी गृहनिर्माण संस्थांचे लेखापरीक्षण करताना काही महत्त्वाच्या बाबी माझ्यासमोर आलेल्या। सातारा जिल्ह्याचा विचार करता ऑडिट करून हेच नसल्याने अनेक संस्थांचे रजिस्ट्रेशन रद्द झाले। ऑडिट न होण्याची कारणे अनेक आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने सभासदांची उदासीनता, संचालक मंडळाचे दुर्लक्ष, अंतर्गत देणे ही कारणे प्रामुख्याने दिसून येतात। गेल्या 20 वर्षात फ्रॉड होणार मंगल ओनर सोसायट्या होत्या, काही होऊन अपार्टमेंट किंवा फ्लॅट ओनर सोसायट्यांचं रजिस्ट्रेशन, तर या फ्लॅट ओनर सोसायट्यांचं संख्याने आपल्याला फार मोठे प्रमाणात होणार दिसेल। फ्लॅट संस्कृती जे आपल्या आहे आपल्यासमोर आपण नेहमी चर्चा करतो, फ्लॅट संस्कृती की शेजारच्या अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये कोण राहत आहे ते कुणाला संस्कृती निर्माण झाल्यामुळे अनेक प्रश्न आहेत। त्यामुळे शेजारची संपर्क ठेवला जात नाही। या फ्लॅट ओनर संस्थांपैकी 90% संस्थांच्या नावावर इमारत आणि इमारती जागा भरभट आहे तो वेगवेगळे नावावर आहे। आता जेव्हा आपण फ्लॅट घेतो, लेटर घेतो, साधारण नामवंत बिल्डर इथं आहे ते सांगतील की बिल्डर जेव्हा जागेची फ्लॅटची किंमत निश्चित करतो 5 स्क्वेअर फीट, त्यामध्ये त्यांच्या कॅल्क्युलेशनमध्ये पहिला हिस्सा असतो तो जागेच्या किमतीचा। विकसन कालापासून किंवा खर्चीबद्दल जागा किती असेल, विकसन कालानंतर आणि त्या जागेची व्हॉलेटिलिटी किंवा दिलेली किंमत बांधकामाचा खर्च असते, बांधकाम असं 3 गोष्टी प्रभावाने घेतल्या जातात। जेव्हा आपण
या एकूण गार्डनिंगला जातो तेव्हा तो त्याच्या लोकांचा काही टक्के दोन त्या बांधकाम कॉस्ट आणि जमीन किंमत कमी करण्याचा भाव नफा थोडा कमी होतो पण जेव्हा तुम्ही जमिनीची किंमत देशाला देता तेव्हा ती जमीन तुमच्या नाव असणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला काय प्रत्येक कारण राहायला होतं तर या संदर्भात आपण किंमत देतो त्यामुळं आपल्या नावावर जागा होईल किंवा आपल्या सोसायटीच्या नावावर किंवा अपार्टमेंटच्या नावावर आपल्याला आवश्यक आहे. आणि महाराष्ट्र शासनाने साहेब आहे ते अनेक वेळा गेल्या वर्षीच सरकार 15 वर्षाचं मानवी हक्काचं 15 असे ठेवलं गेलं बिन करण्यासाठी 15 शासनाने महाराष्ट्रावर राबवलं. रिस्पॉन्स फार कमी लाखांमध्ये झाला त्या पंधरा शासनामध्ये माझं केसेस दाखल झाले त्या पद्धतीनं रिस्पॉन्स काय देत नाही यामध्ये आता चर्चेला पाहून सभासदांची आणि अशी कोणत्या संचालकांची उदासीनता आपलं साधारण आहे परंतु जर दुर्दैवाने आपण दोन एरिया झालं तर तुम्हाला 6 ते 7 झाला आणि अपार्टमेंट झाली होऊ शकत असेल निर्माण झाली तर त्या बिल्डिंगची पुनर्बांधणी बिल्डर करू शकतो परंतु तो तुम्हाला द्यायचं त्याच्यावर बंधन करत नाही आणि विकू शकतो. म्हणजे जागा नाव अत्यंत आवश्यक आहे एवढं समजून सांगून सुद्धा लोकांचं या घराचा उद्देश या असे अनेक प्रॉब्लेम आल्यावर प्रभुत्वाने क्या करते तर स्वतःची संस्था ज्या नोंदलेले त्या संस्था नोंदलेल्या आहेत त्या नोंदलेल्या संस्थांमध्ये संचालकांच्या कोणत्याच माहिती कोणत्यातरी आमच्या जवळपासचे व्यवस्था सरकार ते त्यांना माहीत नसतात. काही संस्था छोट्या असल्यामुळे संचालकांचे कार्यालय नसतं आणि एक सेवक झाले शिक्षण वर्ग खूप वाटतात आणि काही संस्था म्हणजे कोणतेच नाही आणि मग प्रत्येक तुमचं कामकाज कसं जातात त्या सगळ्याचा विचार करून जेव्हा असेल तर त्या संस्थांना काहीतरी मदत मिळाली त्याचं वापरून त्यांना संस्था चालवताना सोपा व्हावं म्हणून ते सरकारी घरामध्ये संस्था व्यवस्थापन घ्यायला गेले. त्यामुळे माझं ते पुस्तक वाचून पहिलं पुस्तक संचालकांनी प्रकाशित झालं आणि त्याची पहिली आवड एकाच पुस्तक करते ते होतं सरकारी बँका घटना होता बँकाचं आणि तिथं महाराष्ट्रातून ते घडले त्या सगळ्यांनी पुस्तक केली त्यामुळे दुसरी काढलेल्या काही मार्केटिंग एवढं मार्केटिंग जमलं नाही बरेच सिद्ध राहिली विद्यामध्ये वाढवून तर मार्केटिंग हा विशेष होता आणि त्यामुळे लागण्यामध्ये मला मागण्याचा मदत मिळाला असा अनुभव आणि पुस्तक आहे अकाउंटिंग त्याच्यानंतर माना केली ते मला आणि मी त्याला त्यानंतर मग लक्षात येणार पुस्तक आलं डॉक्टर सुंदर भोसले असणार औषध तत्व म्हणून ट्रेनिंग घेतलं 4,000 वर्ष प्रकाराने ट्रेनिंग दिले आणि त्यात एक वाचतावा म्हणून म्हणून माणसं आपल्या शास्त्राच्या घरामध्ये पोलिस नाव
त्यानंतर ऑडिट मार्केटचं पुस्तक आहे. ते पुस्तक गव्हर्नमेंटला फाईट द्यायचं नव्हतं. असे 2200 कागद छोट्या फॉर्ममध्ये पण मोठे फॉर्म पेपरला घेतले आणि नाव सांगितलं की आपलं ऑडिट या पुस्तकाची किती त्यानंतर रिव्ह्यू फंक्शन आणि आपलं हे सावध पुस्तक आहे हे सरकारी सातारा जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष आणि त्यांचा आवर्जून उल्लेख केला म्हणजे त्यामध्ये काहीच 5 जिल्ह्यात सातारा सांगली कोरोना 5 जिल्ह्यात त्या 5 जिल्ह्याचे 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर जगदीश पवार सातारा जिल्हा ऑडिट काउन्सिलचे अध्यक्ष माननीय जगदीश शिंदे त्यांचे सरकारी माझे सहसल्लागार आपल्या पवार आणि बाळासाहेब भोगरे भावकर साहेब माझे डॉक्टर दबेजी सगळेच तर सर्वांनी माफी मागतो आणि सर्वांची मला देवीला घेतात. आपण या ठिकाणी आपण उपस्थित झाला याबद्दल मी आपला सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि मदत करतो. हा एक नाव घेतलं पाहिजे त्या माझ्या गावचे अगदी गावचे माझी सैनिक आणि ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि जलसंसाधनाचे काम त्याचं झालं आपण सांगतो. तर अजून बरेच काही घ्यायचे आहे, अजून बरेच काही घ्यायचे आहे, करायचे आहे. Roots are lovely, dark and deep, but I have been promises, but I have promises to keep and months to go before us. And Allah subhanahu wa ta'ala त्या सर्वांनी स्वागत करतो. हे सगळं महाराष्ट्राचे त्या जागेचे नियम आपल्याला बरेच माहीत नसतात.
या अज्ञानामुळे सर्वसामान्यांचे बरेच नुकसान होत असते। या विषयावर वारंवार जनजागृती करण्याचे काम श्री B.S. जाधव यांनी अनेक वर्ष त्यांच्या लेखनातून केलेले आहे। आवाज ऐसे दो सोए हुए को होश आ जाए, ताली ऐसे बजाओ कि सामने वालों को होश आ जाए। जोरदार तालियां पाहिजे। जाधव साहेब उपसंचालक सैनिक कल्याण विभाग यांचा सत्कार आपण करत आहोत। त्यांचा सत्कार आपण करत आहोत। शंकरराव मोरे संचालक यांना विनंती करतो। यानंतर उपयोगी पडणारी पुस्तके प्रकाशित केली आहे। सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन या पुस्तकाचे प्रकाशन जयपूरकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा मनोगत व्यक्त करावे। भूमिका राहिलेली आहे शासकीय अधिकारी यंत्रणा आहे संवाद निर्माण मानव लागेल आणि प्रत्येक
त्याच्यामध्ये बदल होत असतात त्याचं अपडेशन संस्थापन आणि लेखा परीक्षकांना दिलं पाहिजे की आमच्यासाठी भूमिका आहे त्या भूमिकेच्या माध्यमातून आम्ही सहकार भरती माती आणि सहकाराच्या संबंधित प्रकाशित करत आहोत या मला सांगायला खूप आनंद वाटतो आम्ही सहकारावर बसवता गायका विविध कार्यक्रम संस्था प्रकाशित केलेली आहे तसंच आपले जाधव सरांचे त्या सर्व प्रकाशित करण्याचं भाग्य जे आहे ते आम्हाला लाभलेलं आहे प्रामुख्याने जाधव सरांचा माझा पहिला परिचय आहे सगळ्यांनी सांगितलं लेखांतर काळामध्ये या पुस्तकाच्या निमित्ताने झाला त्या विषयाच्या काही सगळ्यांनी आपल्याला त्यांचा दिलेला आहे एवढं सांगतो सरांच्या विचाराचा लागला आणि आपण त्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या सर्व लेखा परिषदांपर्यंत पोहोचू शकतो त्यांच्यासाठी काही कार्य करू शकतो याचा आम्हाला समाधान आहे सरांचा प्रकाशित केलेली आहे लेखांचं मार्गदर्शन निवडणूक मार्गदर्शन आणि प्रामुख्याने सरांचं आपण आता एक ऑडिट मार्गदर्शन शास्त्रज्ञांच्या इंग्रजी ऑडिट मराठीचा विषय अनुवाद सगळ्यांनी प्रकाशित केलेला आहे तो आम्ही प्रकाशित केला आणि माहिती सांगायला खूप आनंद वाटतो महाराष्ट्रातल्या 8,000हून अधिक शासकीय लेखा परीक्षक चार्टर्ड अकाउंटंट आणि प्रामाणिक लेखा परीक्षकांनी त्याचा आतापर्यंत लाभ घेतलेला आहे आणि सर्वांचं अजून त्यामुळे आमच्या मुखामुळे अजून वाढल्यामुळे आम्ही आता महाराष्ट्रात सर्वाधिक सहकारी संस्थांमध्ये सर्वाधिक जास्त प्रमाण असणारं गृहनिर्माण संस्था हे क्षेत्र आहे आणि या क्षेत्रासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून सरांच्या गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन हा सर्वात दुर्लक्ष कायद्याचा विषय आहे या विषयाला पुस्तक दिल्याचं मान्य केलं आणि या पुस्तकाच्या निमित्ताने आम्हाला त्या पुस्तकाच्या निमित्ताने आम्हाला अनुभव आला तो असा आला की असं म्हणतात की घर पाहावं काढून आणि तसं पाहावं करून त्या पद्धतीनं आम्हाला या पुस्तकामध्ये सुद्धा जो प्रकाशन म्हणून एक अनुभव आला तो अधिक प्रबंध करणारा आहे आणि आता त्यामुळे आम्हाला शक्ती आणि भूमिका मिळालेली आहे आणि नवीन आपल्यासाठी नवीन प्रकाशन आता राजकारणाचा आमचा वाढतो आहे सरांच्या अधिक मार्गदर्शन पुस्तकाचे आपण 4थी आवृत्ती आपण लवकरच पुढच्या महिन्यात आपली प्रकाशन होते आहे त्याचबरोबर सरांचं निवडणूक मार्गदर्शन हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकाची सुद्धा त्याच्यामध्ये शासनाचे सतत निवडणुकांचा मुदतवाढ हातोहात कालखंड होता त्या कालखंडावर मात करून सुद्धा त्या पुस्तकाची सुद्धा लवकरच पुढच्या महिन्यात दुसरी आवृत्ती येणार आहे असं मला सर्वांना आनंदाने सांगायचं आहे त्याचबरोबर सरांचा बोलून विविध कार्यकारी सेवा सरकारी संस्था त्याच्यासाठी सध्या केंद्र शासन खूप वेगवेगळे निर्णय घेतो आहे वेगवेगळे इनिशिएटिव्ह केंद्र सरकारतर्फे चालू आहे तर विविध कार्यकारी विकास संस्थांसाठी काही चालू करण्याची गरज आहे त्यांना केंद्र सरकारची जी माहिती आहे ती त्यांच्यापर्यंत छात्रसैनिक योजनांची आणि निर्णयांची पोहोचली पाहिजे यासाठी आम्ही लवकरच विविध विकास संस्थांच्या साठी पुस्तक प्रकाशित करतो आहोत सरांना त्याची विनंती केलेली आहे आणि अजून एक म्हणजे आपला तो योग आपण साताऱ्यातून त्याचं मोठं प्रकाशन नवीन आयुक्त साहेबांच्या हस्ते करू तेव्हा माहिती अपेक्षा आहे ते म्हणजे सहकार कायद्यावर एक चांगलं असं पुस्तक प्रॅक्टिकल आपण त्याला म्हणता येईल असं आपण लवकरच काढणार आहोत त्याचं पण सरांचं आणि माझं बोलणं झालं आहे खूप विषय मोठा आहे त्याला गावावरील थोडंसं काही लागू शकतो पण हाती घेतलं ते तरीच ते आहे शाळेत शिकलेलो मी जी गोष्ट आहे ती सातत्यानं करत आलो आहे की संकट किती आणि ते हाती घेतलेलं काम कधीच न्यायचं त्यामुळे तो कायद्याचा पुस्तक घ्यायचे सुद्धा लवकरच आपल्याला चांगलं नाही असं मी सांगू इच्छितो सर्वात शेवटी आपण कायदा त्यामुळे समाजच्या मनपूर्वक धन्यवाद आणि सरांचा आम्ही आमचा जो संबंध विद्यार्थ्यात वाढतो आहे तर सरांचा संस्कार करण्याची इच्छा आहे ते पण मी करतो आहे त्याचबरोबर आज आपल्या सरकार भक्ती पुस्तकाची सर्व पुस्तकांच्या प्रकाशनावर विशेष सवलत आहे सर्वांनी लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे
गृहनिर्माण संस्थांचं पुस्तकावर आपण त्याचं प्रकाशन झालं प्रत्येकाला विशेष सूट त्या पुस्तकावर आहे. आपण सर्वांनी काम घ्यावा. पुनश्च आपण सर्वांनी वेळात वेळ काढून आजच्या या काळामध्ये वेळात वेळ काढून दारोसाऱ्यांच्या प्रेमावाचा आणि आमचा प्रेमावाचा आपण सर्वजण आला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आपला स्नेह प्रेम आमच्यावर आता कायम राहू ती भगवंताची प्रार्थना. जय श्रीराम, जय महाराष्ट्र. आणि त्यांच्या आपण सरांचा जो मला आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. कार्यक्रमाचे पाहुणे मनोहर माळी साहेब जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा यांना विनंती करतो त्यांची चर्चेमध्ये आमचे लेखापरीक्षक जाधव यांनी केलेल्या पुस्तकाचं प्रकाशन आणि सातारा जिल्ह्यातील सहकारी निर्माण संस्थांचा मेळावा अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमात उपस्थित या पुस्तकाचे लेखक ऑडिटर जाधव सरकार भक्ती या प्रकाशनाचे प्रकाशक श्री देशमुखकर त्यासाठी मी त्याला शुभेच्छा देतो. आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांचं सरकारची महत्वाचे काम आपण या सातारा जिल्ह्यामध्ये जवळपास 675 विविध प्रकारच्या सहकारी संस्था सध्या कार्यरत आहेत. त्यामध्ये 965 या विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या जवळपास 90 शेतकऱ्यांना कर्जपुरवठा प्लॉट धारकांच्या सहकारी संस्था. दुसरा भाग आहे की बँक धारकांची सहकारी संस्था. प्लॉट धारकांच्या सहकारी संस्थांमध्ये काय जेव्हा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीची किंमत वाढते त्यावेळी एकाच ठिकाणी जागा खरेदी करून त्या ठिकाणी घर बांधला अडचणीत जाऊन अशा वेळी ज्याला स्वतःची घरं उभा करायची आहे घरं बांधायची आहेत असे उद्देश असणारे सर्व सभासद एकत्र येऊन सर्वांनी एकत्रितरित्या जमीन खरेदी करतात. जमीन खरेदी करून त्या जमिनीचं लेआउट प्लॉटिंग केलं जातं आणि नंतर आपल्या प्लॉटिंग झाल्यानंतर आपल्या सभासदांना प्रत्येकाला एक प्लॉट दिला जातो आणि त्यानंतर त्या प्लॉटवर प्रत्येक सभासद हा आपला स्वतःचं घर स्वतःच्या मर्जीप्रमाणे स्वतःच्या ऐपतीप्रमाणे घर बांधतो आणि त्यानंतर त्या गृहनिर्माण संस्था स्थापन होते. प्रत्येकाने आपलं घर बांधले जातात. त्या प्लॉटिंग मध्ये जे रस्ते गटारे असतात ओपन स्पेस असतात सर्वांची घरं बांधून झाल्यानंतर ही रस्ते आणि गटारींचं व्यवस्थापन या स्थानिक संस्था त्यांच्याकडे हँडओव्हर करायचे असतात हस्तांतरण करायचे असतात. म्हणजे रस्त्याचं काम असेल गटारी असतील किंवा ओपन एरिया असेल ते सर्व त्या स्थानिक संस्थेकडे हस्तांतरित केले जातं आणि फक्त आपल्या गृहनिर्माण संस्था म्हणजे जे घर तुम्ही बांधलेले आहात त्याचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी सर्व या आपल्या संचालक मंडळावर येते. कालांतरानं सर्व सभासदांनी आपले घर बांधून झाल्यानंतर त्या संस्थेचा उद्देश असलेला असतो. प्रत्येक सभासदाला प्रत्येक स्वतःचं जे घर आहे त्या नावावर करून दिलं असतं आणि त्यानंतर स्वतःहून संस्थेचं सभासदत्व नोंदणी रद्द करायची असते. ही कायद्याची तरतूद आहे. त्यानंतर प्रत्येक सभासद हा स्वतंत्र त्याचं घर स्वतंत्र असणार आहे आणि तिथे संस्थेची मर्यादा संस्थेचं कुठलं बंधन विचार राहणार नाही अशा प्रकारची कायद्याची तरतूद आहे. मात्र ज्यावेळी फ्लॅटधारकांची सहकारी संस्था स्थापन होते त्यावेळी मात्र सर्व सभासद एकाच बिल्डिंग मध्ये असतील. बिल्डिंग 1, 2, 3 असतील किंवा विंग मध्ये असतील तर ह्या सर्व बिल्डिंगचे जे सभासद आहेत त्या एकाच बिल्डिंग मध्ये राहत असतात आणि वर्षानुवर्षे त्या ठिकाणी एकत्र असतात आणि त्या संस्थेचं सभासद म्हणजे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी या संचालक मंडळ किंवा सभासदावर असते. सध्या आपल्याकडे या 1400 संस्थांपैकी जवळपास 60% जास्त या फ्लॅटधारकांच्या सहकारी संस्था आहेत. मात्र दुर्दैवानं मला असं सांगावं वाटतं की अजून ह्या संस्थांचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं
हे आपल्या जबाबदाऱ्या समजून आलेले नाही किंवा जे संचालक म्हणून काम करतात त्यांनाही त्यामध्ये थोडंसं पुरेसा अभ्यास त्यामुळे बऱ्याच प्रकारे वाटत आहे. आज या ठिकाणी गतिमान संस्थांचं व्यवस्थापन सर्वात एक पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. त्या पुस्तकामध्ये संस्थेचं सभासदत्वापासून संस्थेचं मानव अभ्यासांतरण लेखापरीकरण दप्तर कसं लिहायचं सभासदांच्या तक्रारी कशी सोडवायचे या सर्व समावेशित असं हे पुस्तक आहे. आता या पुस्तकाचं तुम्हाला नक्कीच यापुढे या संस्थेचं व्यवस्थापन करताना तुम्हाला फायदा होणार आहे. माझ्या विनंती आहे की सर्व संस्थांनी आपल्या दप्तरी हे पुस्तक ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी संस्थेच्या निधीतून तुम्ही खर्च टाकायला काही अडचण नाही. संस्थेच्या निधीतून खर्च टाकून हे पुस्तक प्रत्येक सभासदांना घ्यावं अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. आजच्या सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन अशा अनुषंगानं आमचे मित्र साहेब BS जाधव यांनी प्रसिद्ध केलेल्या लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशनाच्या निमित्तानं मला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि बोलायची संधी दिली. त्याच्याबद्दल मी सुरुवातीला सगळ्यांचे मनापासून आभार प्रदर्शित करतो. मंचावर उपस्थित असणारे माळी साहेब, सर्व सन्माननीय मंच आणि मंचासमोर उपस्थित असणारे आपण सर्व मित्र, खरं म्हणजे हा जो सगळा विषय या ठिकाणी आता मांडले होते लोक, तेव्हा समोर बसलेले काही संस्थांचे पदाधिकारी आहेत, इथं काही ऑफिसर्स आहेत, या सगळ्या विषयांचे काही तज्ञ या ठिकाणी बसलेले आहेत आणि आमच्या मित्रांनी या सगळ्या विषयाला अनुसरून कायदे काय आहेत हे सांगणारं एक पुस्तक लिहिलेलं आहे. आणि माझी भूमिका काय असे मंचावर मला बोलवलं मी विचार करत होतो. तर ते पुस्तक मी आता सगळे लोक बोलत असताना काही गोष्टी ऐकल्या आणि पुस्तक काही थोडंफार मी चाललं. तर BS मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो, आभार प्रदर्शित करतो मी तुम्ही मला बोलवलं या ठिकाणी. त्याचं कारण असं की ग्राहक म्हणून खरं म्हणजे आज माझी भूमिका इतर योग्य मला कळली. त्या पुस्तकामध्ये काय दिले ते मला कळलं. माझ्या काही शंका होत्या त्या बघता बघता त्या पुस्तक काढताना निराकरित झाल्या. आणि माळीसाहेब जे सांगत होते किंवा जे बाकीच्या वक्त्यांनी सांगितलं त्यातला खरा जो उपभोक्ता आहे, ग्राहक आहे, बिल्डर पण असोसिएशनचे अध्यक्ष सदस्य म्हणून बाळासाहेबांनी त्यांची मतं मांडली. आणि या सगळ्यांना ग्राहकाची काय नक्की अपेक्षा आहे आणि त्याची भूमिका काय असली पाहिजे असा एक वेगळा विषय मला समजला. हा मला आजचा झालेला फायदा वाटत आहे. एक संस्कृत सुभाषित आहे, शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकंद गजे गजे साधव नाही सर्वत्र चंदनंद वने. प्रत्येक शैल पर्वतावर माणिक नावाचं जे आपलं रत्न असतं ते सापडत नाही. प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळामध्ये मोती असत नाही. आणि साधव नाही सर्वत्र अशा एखाद्या क्षेत्रातले सगळे उच्चार जाती व्यक्ती तुम्हाला सगळीकडे कुठं भेटत नाही. जिथं त्यांची सगळ्यांची उपस्थिती आहे. कारण असं म्हटलं जातं की चंदनंद मध्ये सगळ्या मनामध्ये असं चंदन मिळत नाही. हा एक चांगला योग आहे की त्या क्षेत्रामधली सगळी तज्ञ मंडळी, त्या क्षेत्रामधले लेखक ज्यांनी या पुस्तकाचं एक लिखाण केलं, त्याचे प्रकाशक आणि आपण सगळे त्या क्षेत्राशी काम करणारे सगळे लोक असे एक चांगल्या साधू संतांचा, साधू संत म्हणजे त्या क्षेत्रातला ज्ञानी माणसांचा हा समूह या ठिकाणी जमला. आणि त्या अनुषंगाने पुस्तक प्रकाशकाचं एक वेगळं महत्व आहे. मला मिळालेली माहिती ही निश्चितपणे योग्य आहे. मानसिकपणे सोसायटीच्या अनुषंगाने पुनर्विकासाचं जे आहे ते काम चालू आहे आणि त्या अनुषंगाने अनेक मार्गदर्शक गोष्टी या पुस्तकामध्ये त्याचा सहज चालताना मला बघायला मिळाल्या. BS जाधवांची एनर्जी त्यांना मी नेहमीच सराव करत आलो. आता सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी शेवटी म्हणता माइल्स टू गो म्हणते. म्हणजे अजून या वयात सुद्धा या माणसाला माइल्स टू गो आठवत असेल तर आपण सगळ्यांनी त्यांच्याकडनं ती प्रेरणा घेतली पाहिजे, ऊर्जा घेतली पाहिजे आणि सतत कार्यरत कसं राहावं हे शिकण्यासारखं आहे BS जाधवांच्याकडनं. त्यामुळं या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने लायन्स करता एक सहकारी सदस्य म्हणून मी या पुस्तक प्रकाशनाच्या माध्यमातून समाजाला शहाणं करण्याचं ते काम BS जाधवांनी हाती घेतलेलं आहे. आणि त्याला सगळ्या अधिकारी वर्गाचा आणि आपल्या सगळ्या मित्रवर्गाचा त्याला साथ पाठिंबा आहे. अशा या पुस्तक प्रकाशनाला गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन कसं असलं पाहिजे अशा एका चांगल्या अनुषंगाने लिहिलेल्या आणि प्रकाशित असलेल्या पुस्तकाला
लायन्स क्लबच्या माजी प्रांतपाल आणि लायन्स क्लब महसूलचा एक सदस्य या नात्याने मी मनापासून शुभेच्छा देतो आणि मला बोलायची संधी दिल्याबद्दल संयोजकांचे आभार प्रदर्शित करतो. धन्यवाद. मी विनंती करतो सातारा जिल्हा गृहनिर्माण संस्था फेडरेशनचे अध्यक्ष पांडे साहेब की त्यांनी आभार काम करायचं. आमच्या गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन या पुस्तकाचे लेखक श्री राघव साहेब सोहळ्याचे राजेंद्र सिंग या कार्यक्रमाचे प्रमुख माणिक साहेब, राघव साहेब, सायन्सचे पुरस्कृत व सातारा जिल्ह्यामधून आलेल्या गृहनिर्माण संस्थांचे सर्व पदाधिकारी, पत्रकार, महिला प्रमुख प्रतिनिधी, जिल्ह्यात आजचा हा कार्यक्रम राघव साहेबांनी जे व्यवस्थापन पुस्तक जे प्रकाशित केलं, ज्या गृहनिर्माण संस्था आहेत त्या आर्थिक पासून ज्या संस्था मध्ये आर्थिक पुरावा होत नाही म्हणून या संस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे. आणि अशा संस्थेच्या बाबतीत पुस्तक आणि 6व्या आवृत्ती फेडरेशनने केलेल्या कामाचं मी थोडक्यात आपल्याकडे आढावा मांडतो. यापूर्वी सातारा जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांच्या खुल्या जागा शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेकडे वर्ग केल्या होत्या. ज्या खुल्या जागा त्या संस्थेच्या मालकीच्या त्यांनी त्यापूर्वी घेतलेल्या अतिशय कमी दरामध्ये, पण आजचा दर त्यांचा 25-50 लाख होत आहे. मग अशा जागा जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ताब्यात त्या ठिकाणी तर वेगळे उपक्रम होत असतील तर फार दयनीय अवस्था त्या संस्थांची होत. त्यामुळे आम्ही फेडरेशनने त्यावेळी उच्च न्यायालयामध्ये जाऊन या खुल्या जागा स्थानिक स्वराज्य संस्थेच्याकडून पुन्हा गृहनिर्माण संस्थेला त्याकडे वर्ग करण्याचं काम ते आम्ही केलं. दुसरा मुद्दा टॅक्स. तो टॅक्स जर 5 वर्षांनी त्याची डबल होते, तो काही रुपयात लाभ गेला होता स्क्वेअर मीटरचा. तो त्यावेळेचे महसूल राज्यमंत्री रामराजेताई निंबाळकर व त्यांचे सर्व प्रतिनिधी आणि फेडरेशन यांच्या माध्यमातून तो पुन्हा पैशात आणण्याचं काम त्या फेडरेशनच्या माध्यमातून वसुलीच्या बाबतीमध्ये माळीसाहेबांनी आपल्याला काही मुद्दे सांगितले. त्यामध्ये आपण जर कोणत्या संस्थेची जर वसुली असेल, एखादा सभासद जर देत नसेल तर आपण सातारा जिल्हा फेडरेशनचे वसुली अधिकारी जिल्हा उपनिबंधक यांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्यांचे नेमणूक केली. त्यांचे दीपक साहेब ऍडव्होकेट आहे. सातारा जिल्ह्यामध्ये व शहरामध्ये बऱ्याचशा संस्थांना प्लॉट धारक आहे, न्याय धारक नाही. कारण जागा साताऱ्यामध्ये भरपूर ठिकाणी उपलब्ध आहे. जे फ्लॅट धारक आहेत त्या ठिकाणी शिरवळ, कराड आणि थोडाफार साताऱ्याचा भाग अशामध्ये त्यामध्ये मानवी हस्तांतरण हे आपण फेडरेशनच्या माध्यमातून आपण बऱ्याच वेळा प्रसिद्धीद्वारे असेच मेळावे घेऊन केलं, परंतु त्यात मनापासून त्यामध्ये काही प्रतिसाद लोकांच्याकडून काही मिळत नाही. साताऱ्यामध्ये गृहनिर्माण संस्था या आपल्या फेडरेशनला 200-300 संस्था फक्त आपल्याकडे सभासद आहेत. यापुढे संघात घातल्या या
नोंदणी प्रमाणपत्र त्या संस्थेला देताना पहिल्यांदा ह्या गृहनिर्माण संस्थांचं सभासदत्व घ्या असा एक त्यांनी आग्रह केला पाहिजे. माझ्याकडे खरं सांगायचं तर तुम्ही ज्या समस्या मांडल्या त्या समस्या सर्व गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सामायिक आहेत. तर सर्व आमच्या श्रोत्यांकडून आपणास एक विनंती राहील, किमान एक दिवसाचा कार्यक्रम जर का एखाद्या मोठ्या हॉलमध्ये एसीसी हॉल असेल किंवा जिल्हा परिषदेच्या बाजूला असेल तर या सामायिक समस्या आणि ज्या तक्रारी आहेत आणि जे काही संचालकांचे आणि त्या सोसायटीमधील सदस्यांचे जे हक्क आहेत त्याच्याबद्दल जर काही अवेअरनेस प्रोग्राम जर का राबवता आला तर निश्चित तुमचं नाव सर्व सातारकर ते कायमस्वरूपी लक्षात ठेवतील. त्याच पद्धतीनं आम्हा सर्व शासनामार्फत आपल्याला एक विनंती आहे की एवढं उत्कृष्ट नेतृत्व जर का सातारला लाभलेलं आहे तर साहेब एक विनंती की सातारा शहर आणि सातारा शहरातील सर्व सोसायटी 100% कन्व्हेन्स डीड युक्त कराव्यात आणि त्या चळवळीचे नेतृत्व आपण करावे हे आपणास नम्र विनंती आहे. आणि संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा आपला ऋणी राहील. धन्यवाद.